संत भोजाजी मंदिर आजनसरा ता हिंगणघाट जी वर्धा। सविस्तर माहिती। 1. मंदिराचा परिचय आणि स्थान। संत भोजाजी महाराज यांचे समाधी मंदिर आजनसरा गावात आहे, जे हिंगणघाट तालुक्यात वर्धा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे। हे गाव नागपूर हैदराबाद महामार्गावर वडनेर जवळ आहे। विठ्ठलाचे परमभक्त असलेल्या संत भोजाजी महाराजांचे हे गाव आणि समाधी स्थळ विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते। 2. भाविकांची संख्या आणि धार्मिक महत्त्व। प्रत्येक बुधवारी व रविवारी या मंदिराला 50,000हून अधिक भाविक भेट देतात। वर्षभर प्रत्येक महिन्याच्या बुधवारी व रविवारी नवस्फूर्तीसाठी किमान 500 ते 1000 कुटुंबे पुरणपोळीचा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवतात। भोजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव चैत्र द्वादशीला साजरा होतो, ज्यावेळी सुमारे 2 लाख भाविक येथे उपस्थित असतात। भाविकांची श्रद्धा अशी आहे की समाधी स्थळी आजही महाराजांचे वास्तव्य आहे। 3. पुरणपोळीची परंपरा आणि प्रसाद योजना। पुरणपोळीच्या नैवेद्याची परंपरा एका भक्ताच्या स्वप्नातून सुरू झाल्याची आख्यायिका आहे। प्रत्येक बुधवारी सुमारे 5000 किलो आणि रविवारी 7000 किलो डाळीचे पुरण शिजवले जाते। महिन्याला सुमारे 45,000 ते 50,000 किलो डाळीचे पुरण शिजवले जाते। मंदिरात पुरण वाटण्यासाठी आधुनिक यंत्रे लावण्यात आली आहेत, ज्यामुळे भक्तांना कमी शुल्कात पुरण वाटून घेता येते। मंदिर परिसरात 10 शेड असून प्रत्येक शेडमध्ये 100 चुली पेटविण्याची सोय आहे। भक्तांना पुरण स्वयंपाकासाठी आधी नोंदणी करावी लागते, प्रतीक्षा यादीही असते। 4. मंदिराची वास्तुकला आणि दर्शन व्यवस्था। मंदिरात सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आहे। सभामंडपात राधा, कृष्ण व गणेश यांच्या मूर्ती आहेत। गर्भगृहात भोजाजी महाराजांची मूर्ती आणि त्यामागे घोड्याचे शिल्प आहे। दर्शनासाठी रांग मोठी असून बुधवारी व रविवारी दर्शनासाठी 1 ते 1.5 तास लागतात। प्रसादालयात 1000 ते 1500 भाविकांची पंगत बसू शकते। बुधवारी व रविवारी 50,000 ते 60,000 भाविक पुरणपोळीसह महाप्रसाद ग्रहण करतात। 5. तीर्थक्षेत्राचा दर्जा आणि विकास योजना। महाराष्ट्र सरकारने मंदिराला क दर्जा दिला आहे। 2023 मध्ये केंद्रीय प्रसाद योजनेत या मंदिराचा समावेश झाला आहे। या योजनेअंतर्गत देवस्थानाला 100 कोटींचा निधी मिळणार आहे। भविष्यात मंदिर परिसरात उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्याचा मानस आहे। या योजनेत विदर्भातील कोराडी येथील जगदंबा मंदिराचा देखील समावेश आहे। 6. परिसरातील सुविधा आणि सेवा। मंदिर परिसरात पूजा साहित्य विक्रीसाठी 50हून अधिक स्थायी दुकाने आहेत। जत्रेच्या दिवशी दुकाने 250 ते 300 पर्यंत वाढतात। भोजाजी महाराज पुण्यतिथीला यात्रोत्सव भरतो। देवस्थानाच्या वतीने आरोग्य केंद्र चालवले जाते, जिथे भाविकांना अल्प दरात आरोग्य तपासणी व उपचार मिळतात। मंदिराजवळ निवास व न्याहारीची सुविधा उपलब्ध आहे। 7. प्रवास आणि संपर्क। हिंगणघाटपासून मंदिराचे अंतर सुमारे 30 किलोमीटर तर वर्ध्यापासून 50 किलोमीटर आहे। हिंगणघाटपासून एसटी बस सेवा उपलब्ध आहे। खासगी वाहनांनी थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाणे शक्य आहे। निष्कर्ष: संत भोजाजी महाराजांचे समाधी मंदिर आजनसरा हे विदर्भातील एक अत्यंत महत्त्वाचे धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे। भाविकांच्या मोठ्या संख्येने येण्यामुळे येथे पुरणपोळीच्या नैवेद्याची अनोखी परंपरा आणि तीर्थक्षेत्राचा दर्जा वाढत आहे। केंद्रीय प्रसाद योजनेअंतर्गत येणाऱ्या निधीमुळे येथील पायाभूत सुविधा आणि तीर्थक्षेत्राचा विकास लवकरच होण्याची अपेक्षा आहे। धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक महत्त्व आणि भक्तांची वाढती संख्या या मंदिराला विदर्भातील प्रमुख तीर्थक्षेत्र बनवतात। कृपया संत भोजाजी महाराज हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा या गावात जन्मलेले एक प्रसिद्ध संत होते। ते विठ्ठलाचे परमभक्त होते आणि त्यांच्या भक्तीमुळे आणि चमत्कारांमुळे त्यांना विदर्भातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक व्यक्तिमत्व मानले जाते। भोजाजी महाराजांची आजनसरा गावातील समाधी स्थळ विदर्भातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, जिथे दर बुधवारी व रविवारी हजारो भाविक त्यांच्या दर्शनासाठी येतात। त्यांच्या भक्तांमध्ये त्यांची कृपा आणि चमत्कारांची श्रद्धा प्रचंड आहे, ज्यामुळे त्यांचे नाव केवळ वर्धा, यवतमाळ, नागपूरच नव्हे तर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे। संत भोजाजी महाराजांच्या जीवनाबद्दल अधिक तपशीलवार माहिती उपलब्ध नसल्याचे महाराजांचे चमत्कार याबाबत थेट आणि विस्तृत माहिती इंटरनेटवर फारशी उपलब्ध नाही, परंतु भक्तांच्या श्रद्धेनुसार आणि स्थानिक आख्यायिकांनुसार काही महत्त्वाचे चमत्कार आणि अनुभव पुढीलप्रमाणे आहेत। नवस फेडण्याची शक्ती। संत भोजाजी महाराजांना नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त येतात। अनेक भक्तांचे नवस पूर्ण होण्याचे अनुभव येथे नोंदले गेले आहेत, ज्यामुळे त्यांची कृपा आणि चमत्कारांची श्रद्धा वाढली आहे। समाधी स्थळी वास्तव्य। भक्तांचा असा विश्वास आहे की समाधी स्थळी आजही संत भोजाजी महाराजांचे आध्यात्मिक वास्तव्य आहे। अनेकांना येथे त्यांच्या दर्शनाचा आणि आशीर्वादाचा अनुभव येतो। पुरणपोळीची नैवेद्य परंपरा। एका भक्ताच्या स्वप्नातून पुरणपोळीची नैवेद्य परंपरा सुरू झाल्याची आख्यायिका आहे, ज्याला चमत्कारिक महत्त्व दिले जाते। भक्तांच्या संकटांत मदत। संत भोजाजी महाराजांच्या भक्तांमध्ये असेही मानले जाते की ते संकटाच्या काळात भक्तांना मदत करतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात। या चमत्कारांमुळे संत भोजाजी महाराजांचे समाधी मंदिर आजनसरा येथे दर बुधवारी व रविवारी हजारो भाविक येऊन त्यांच्या कृपेची अनुभूती घेतात।
सर, तुम्हाला या विषयावरील भाविकांना येणारे अनुभव. संत भोजाजी महाराजांच्या समाधीस्थळी भाविकांना अनेक आध्यात्मिक आणि भावनिक अनुभव येतात, जे त्यांच्या श्रद्धा आणि भक्तीला अधिक बळकट करतात. या अनुभवांचे मुख्य पैलू पुढीलप्रमाणे आहेत. आध्यात्मिक शांती आणि समाधान. समाधीस्थळी येणाऱ्या भाविकांना मनःशांती आणि अंतर्मुखता अनुभवायला मिळते. अनेक भक्त सांगतात की येथे येऊन त्यांना मानसिक तणाव कमी होतो आणि एक प्रकारची आध्यात्मिक शांती प्राप्त होते. महाराजांच्या उपस्थितीची अनुभूती. अनेक भाविकांना असे वाटते की समाधीस्थळी संत भोजाजी महाराजांचे आध्यात्मिक अस्तित्व आजही आहे. काहींना त्यांच्या दर्शनाचा अनुभव, आशीर्वाद मिळाल्याचा अनुभव येतो, जरी ते प्रत्यक्ष भेटलेले नसले तरी. मनोकामना पूर्ण होण्याचा विश्वास. भक्तांच्या मनोकामना येथे पूर्ण होतात, याचा विश्वास प्रचंड आहे. त्यामुळे अनेक भक्त नवस फेडण्यासाठी येथे येतात आणि त्यांच्या नवसांची पूर्तता होते, अशी श्रद्धा आहे. शारीरिक आणि मानसिक ऊर्जा. काही भाविकांना समाधीस्थळी येऊन एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह अनुभवायला मिळतो, ज्यामुळे त्यांचे मनोबल वाढते. समूहभाव आणि भक्तीचा अनुभव. येथे मोठ्या संख्येने भाविक एकत्र येतात, ज्यामुळे एक सामूहिक भक्तीचा आणि आध्यात्मिकतेचा अनुभव निर्माण होतो, जो प्रत्येकाला प्रेरणा देतो. निष्कर्ष. संत भोजाजी महाराजांच्या समाधीस्थळी येणाऱ्या भाविकांना एक अद्भुत आध्यात्मिक अनुभव मिळतो, ज्यामुळे त्यांची श्रद्धा अधिक दृढ होते आणि त्यांना जीवनात नवी ऊर्जा व आशा प्राप्त होते. या अनुभवांमुळे हे तीर्थक्षेत्र विदर्भातील एक महत्त्वाचे धार्मिक